पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ दशमोऽध्यायः। श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः, यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले, तमटाचे नव्हे भले पुरते आहे। घटी थोडेसे उदक घालिजे, तेणे न गळे तरी वरिता भरिजे। ऐसा परिसौनी पाहिलासी तव परिसविजे, ऐसेची होतसे अवचित यावरी सर्वस्व सांडिजे। मग चोख तरी तोची भांडारी कीजे, तैसा किरीटी तू आता माझे निज धाम की। ऐसे अर्जुना एवते सर्वेश्वरे, पाहोनी बोलिले अत्यादरे। गिरी देखोनी शुभरे, मेघो जैसा तैसा कृपाळुवांचा रावो। म्हणे ऐके गा महाबाहो, सांगितलाची अभिप्रावो। सांगेन पुढती पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे, पिकाची जव जव वाढी देखिजे। या लागे नुबगिजे वाहो करिता, पुढत पुढती पुटे देता। जोडे वानियेची अधिकता, म्हणूनी सोने पंडुसुता। शोधूची आवडे तैसे इथ पार्था, तुझ आभार नाही सर्वथा। आम्ही आपुलियाची स्वार्था, बोलो पुढती। जैसे बाळका लेव विजे लेणे, तया शृंगारा बाळकाई जाणे। परिते सुखाचे सोहळे भोगणे, माऊलिये दिठी तैसे तुझे हित आघवे। जव जव का तुझ फावे, तव तव आमुचे सुख दुणावे। ऐसे आहे आता अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी। म्हणून तृप्तीची सवडी, बोलता न पडे। आम्हा येतुलियाची कारणे, तेची ते तुझशी बोलणे। परी असो हे अंतःकरणे, अवधान देई तरी ऐके गा सुवर्म। वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवुनी परब्रह्म। तुझ खेवासी आले, परी किरीटी तू माते। नेणसी ना निरुते, तरी तो गा जो मी येथे ते विश्वची हे। न मे विदुः सुरगणा प्रभवन्न महर्षयः, अहमादिर्हि देवानां महर्षीणाञ्च सर्वशः। एथ वेदमुखे जाहले, मन पवन पांगुळले। राती विण मावळले, रवी शशी जेथ। अगा उदरींचा गर्भो जैसा, न देखे आपुलिये मातीची वयसा। मी आघवे या देवा तैसा, नेणवे काही। आणि जळचरा उदधीचे मान, मशका नोलांडवीची गगन। देवी महर्षींचे ज्ञान, न देखेची माते। मी कवण पाकी तुला, कवणाचा कै जाहला। या निरुती करिता बोला, कल्प गेले। काजे महर्षी आणि या देवा, एरा भूत जाता सर्वा। मी आदी म्हणून पांडवा, अवघड जाणता। उतरले उदक पर्वत वळघे, जरी झाड वाढत मुळी लागे। तरी मिया जाली निजगे, जाणे जे माते। का गाभे वने वटू गिमसवे,
जरी तरंगी सागरू साठवे, का परमाणू माझी सामावे भूगोलुहा, तरी मिया जालिया जीवा महर्षी अथवा देवा, माते जाणावया हो आवा अवकाशुगा, ऐसाही जरी विपाये सांडूनी पुढील पाये, सर्वेंद्रियासी होये पाठीमोराजो, प्रवर्तलाही वेगी बहुडे देह सांडूनी मागिली कडे, महाभूतांची या चढे माथयावरी, यो मामजमनादिंच वेत्ति लोकमहेश्वरम्, असम्मूढः समर्तेषु सर्वपापैः प्रमुच्यते। तीर्थराहोनी ठाय ठिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा, मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू, ऐसिया माते जो नरू या परी जाणे, तो पाषाणा माझी परिसू, जैसा रसा आतू सिद्धरसू, तैसा मनुष्या आतू तो अंशू माझाची जाण, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाची अवयवते सुखाचे कुंभ, ईर माणूसपणते भांब लौकिक भागू, अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा, वरी पडिलिया नीरा न निगे केवी, तैसा मनुष्य लोका आतू, तो जरी जाहला प्राकृतू, तरी प्रकृती दोषाची मातू नेणे चिकी, तो आपसयेची सांडीची पापी, जैसा जळत चंदनू सर्पी, तेमी माते जाणे तो संकल्पी, वर्जू निघापे, तेची आमुते कैसे जाणिजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके, जे वेगळालिया भूती सारिखे होऊनी प्रकृती, विखुरले आहे ती त्रिजगती आघविये, बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं शमः, सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च, अहिंसा समता तुष्टिस् तपोदानै यशो यशः, भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः, तीर्थ प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जी निरवधी, असम्मोह सहन सिद्धी, क्षमा सत्य, मग शमदम दोन्ही, सुख दुःख वर्ते जे जनी, अर्जुना भावा भाव मानी, भावाची माझी, पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पंडुसुता, दान जेगा, अगा यश अपकीर्ती, हे जी भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासूनी होती भूतांच्या ठाई, जैसी भूते आहाती सिनानी, तैसीची हेही वेगळाले मानी, एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेणती माते, प्रकाशू आणि कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदयी दिसे, तम अस्तुसी, आणि माझे जाणणे नेणणे, ते तव भूतांची या दैवाचे करणे, म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे, या परी माझी या भावी, हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पंडुकुमरा, आता ये सृष्टीचे पालक,
जया आधीन वर्तती लोक ते 11 भाव आणिक सांगेन तुझ महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता ईशां लोक इमाः प्रजाः तरी अघवांची गुणी वृद्ध जे महर्षी माजी प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी आणि कही सांगिजतील जे का 14 आतुल मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारी मनु ऐसे हे 11 माझ्या मनी जाहाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागोनिया जे लोकांची व्यवस्था न पडे जे या त्रिभुवनाची काही न मांडे ते महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे तैची हे जाहाले मग इही लोक केले तीथ अध्यक्ष रचूनी ठेविले इही जन म्हणूनी 11 हे राजा मग ईर जग यांची या प्रजा एवं विश्वविस्तारू हा माझा ऐसेची जाण पाहे पा आरंभी बीज एकले मग तेची विरूढलिया बूड जाहाले बुडी कोंभ निघाले खांदियांचे खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व जाहले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची आघवे तैसे मी एकची पहिले मग मी तेच मनाते व्याले तीथ सप्तऋषी जाहाले आणि चारी मनु इही लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक सृजिले लोकापासून निपजले प्रजा जात ऐसे हे विश्व येथे मीची विस्तारिलोसे निरुते परिभावाचे निहाते माने जया एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः या लागी सुभद्रापती हे भाव या माझी या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग म्हणून गाया परी ब्रह्मादी पिपीलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही ऐसे जाणे जो साचे तयाचे इरे जाहाले ज्ञानाचे म्हणून उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्न न देखे मी माझी या विभूती विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती हे आघवे योग प्रतीती एकची मानी म्हणून निशंके येणे महायोगी मजमीनला मनाची न्यांगे एथ संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी जयाची भजनाचे नाटी सूती मज म्हणून अभेदे जो भक्ती योगू तीथ शंका नाही नये खंगू करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्ठी तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा साध झाली तरी परीसा बोली जेल अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः
तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासुनी आघवा निर्वा हो यांचा कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवन ही जळ ऐसे आघवाची ठाई तया जळची जीवी पाही तैसा मी वाचून नाही विश्वी इये ऐसिया व्यापका माते मानून जे भजती भलतीथे परी साचोकारे उदिते प्रेम भावे देश काळ वर्तमान आघवे मजसी करूनी अभिन्न जैसा वायू होऊन गगन गगनीची विचरे ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवूनी माते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोगो निश्चित जाण माझा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मान्नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च चित्ते मीची जाहली मियाची प्राणे धाले जीवो मरो विसरले बोधाची आभुली मग तया बोधाचे निमाजे नाचती संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगासी धवळारे तरंगची होती तैसी एर एरांची मिळणी पडत आनंद कल्लोळांची वीणी तीथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी जैसे सूर्ये सूर्याते ओवाळिले की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले ना तरी सरिसे निपाडे मीनले दोन्ही ओघ तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसाण तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पथींचे गणेश जाहले तेव्हा तया महासुखाचे निभरे धावोनी देहाची गावा बाहेरे मिया धाले तेणे उद्गारे लागती गाजो पै गुरु शिष्यांची या एकांती जी अक्षरा एकाची वदंती ती मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंघ जैसी कमळ कळिका जालेपणे हृदयीची या मकरंदाते राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे तैसेची माते विस्मी कथित कथिते नितोषे कथू विसरत मग तया विसरा माझी विरत आंगे जीवे ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजिही तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तया मगजी आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाई चीचतिही घेतली सेल काजी ते जिया वाटा निघाले गा सुभटा ते सोय पाहोनी अभाटा स्वर्गा पवर्ग म्हणोनी तिही जी प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपायले परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणिपे आता यावरी येतुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे
हे आम्हा करणे. लळे याचिया बाळका किरीटी, गवसणी करून स्नेहाची दिठी. जैसी खेळता पाठोपाठी, माऊली धावे. ते जो जो खेळ दावी, तो तो पुढे सोनयाचा करुणी ठेवी. तैसी उपास्तीची पदवी, पोषित मी जाये. जिये पदवीचे निपोषके, ते माते पावती यथा सुखे. हे पाळती मज विशेखे, आवडे करू. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड. काजे प्रेमळांचे साकड, आमुचिया घरी. पाहे पास स्वर्ग मोक्ष उपाइले, दोन्ही मार्ग तयाची वाहणी केली. आम्ही अंग ही शेखी वेचिले, लक्ष्मी येसी. परी आपण पेविण जे एक, ते तैसेची सुख साजुक. सप्रेमळा लागी देख, ठेविले जतन. हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी. या बोली बोली जत गोष्टी, तैसिया नवती गा. तेषामेवानुकंपार्थ, महमज्ञानजन्तमः. नाशयाम्यात्मभावस्थो, ज्ञानदीपेन भास्वता. म्हणून मज आत्मयाचा भाव, जिही जियावया केला ठावो. एक मी वाचो निवावो, एर मानिले जिही. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोता साची सुभटा. मग मीची होऊनी दिवटा, पुढा पुढा चाले. अज्ञानाची राती, माझी तमाची मिळणी दाटती. ते नाशू निघाली परवती, तया करी नित्योदयो. ऐसे प्रेमळांचे नि प्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे. तेथ अर्जुन मनोधर्मे, निवालो म्हणतसे. हा हो जी अवधारा, भला केरू फेडिला संसारा. जाहलो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू. जी जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले. जीवित हाता चढले, आवडतसे. आजी आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली. जे वाक्य कृपा लाधली, दैविके निमुखे. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे. म्हणून देखतसे साचोकारे. अर्जुन उवाच, परम ब्रह्म परं धाम, पवित्रं परमं भवान्. पुरुषं शाश्वतं दिव्य, मादिदेवमजं विभुम्. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसंवते धाम. पवित्र तू परम जगन्नाथा, तू परम दैवत तिही देवा. तू पुरुष जी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा. पहिली कडील अनादि सिद्ध तू स्वामी. जो ना कळी जसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालत्रयासी सूत्री, तू जीवकळिकेची अधिष्ठात्री. तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. आहुस्त्वा मृषयः सर्वे, देवर्षिर्नारदस्तथा. असितो देवलो व्यासः, स्वयं चैव ब्रवीषि मे. पै आणि कही एक परी, ये प्रतीतीची एतसे थोरी. जे मागे ऐसेची ऋषीश्वरी,
सांगितले तू ते, परीतया सांगितले याची साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जी कृपा केली आपण म्हणून देवा, एरहवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐसेची वचनी गाये, परी अर्थ न बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको, जी आंधळ्यांच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी तिही ओतपलीची घ्यावी, वाचूनी प्रकाशू कैचा, परी देवर्षी अध्यात्म गाता, आहात रागांगीसी जी मधुरता, तेची फावे एरचित्ता न लगेची काही, पै असिता देवलाची निमुखी, मी एवं विधातू ते आईकी, परी तै बुद्धी विषय विखे घारिली होती, विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला, आणि हे अनेकांचे काय सांगावे, राऊळा आपणची येऊनी व्यासदेवी, तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे, परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणोनी, तैसी व्यासाधिकांची बोलणी, तिया मजपाशी चिद्रत्नांची आखाणी, परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी, तुझवीण कृष्णा सर्वमे तद्रुतं मन्ये, यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः, ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषिमार्ग होते जे कथिले, तया आघव्यांचे चिफिटले अनोळखपण, जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल, माझे हृदय भूमिके पडिले सखोल, वरी इये कृपेची जाहाली ओल, म्हणून संवाद फळेशी उठले, अहो नारदादिका संता, त्यांची या उक्ती रूप सरिता, मी महोदधी जाहलो अनंता, संवाद सुखाचा, प्रभू आघवेनी येणे जन्मे, जिये पुण्ये केली मिया उत्तमे, तयांची न ठकतीची अंगी कामे, सद्गुरु तुवा एरवी वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तू ते कानी आईके, परी कृपा न कीजेची तुवा एके, तव नेणेची काही, म्हणून भाग्य जै सानुकूळ, जालिया केली उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ, गुरुकृपा साच, जीवन करू झाडी सिंपी जीवेसाठी, पाडून जन्मे काढी आटी, परी फळेसी तैची भेटी, जै वसंतू पावे, अहो विषमा जै ओहट पडे, तै मधुरते मधुर आवडे, पै रसायने तै गोडे, जै आरोग्य देही, का इंद्रिये वाचा प्राण, या जालियांची तेची सार्थकपण, जै चैतन्य येऊनी आपण, संचरे माझी, तैसे शब्दजात आलोडिले, अथवा योगादिकजी अभ्यासिले, ते तैची म्हणो ये आपुले, जै सानुकूल श्री गुरु, ऐसी जाली प्रतीतीची निमाजे, अर्जुन निश्चयाची नाचतसु भोजे, तेवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले, तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देव दानवांची मती, जोगा नवसी, तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, जो आपुलिया जाणे जाणीवा, तो कहीच नो हे मद्भावा,
भरवसेनि आले स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगत्पते एथ आपुले वाढपण जैसे आपणची जाणीजी आकाशे कामी एतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे तैसा आपुली सर्व शक्ती तुझ तूची जाणसी लक्ष्मीपती एरवेदादिकमती मिरवती वाया आगा मनाते मागा सांडावे पवनाते वावी मवावे आदि शून्य तरो निजावे केवते बाही तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाऊके नोहे आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे जी आपण या ते तूची जाणसी आणि का ते सांगावयाही समर्थ होसी तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची निडळीचा हे ऐकिले की भूत भावना त्रिभुवन गज पंचानना सकळ देव देवतार्चना जगन्नायका जरी थोरी तुझी पाहत आहो परीपासी उभे ठाकावयाही योग्य नोहो या शोच्यता जरी विनवू बिहो तरी आन उपायो नाही भरले समुद्र सरिता चहूकडे परी ते बापियासी कोरडे का जे मेघौनी थेंबुटा पडे तै पाणी की तया तैसे श्री गुरु सर्वत्र आथी परी कृष्णा आम्हा तूची गती हे असो मज प्रती विभूती सांगे वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोका निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि जी तुझी या विभूती आघविया परिव्यापिती शक्ती दिव्या जिया तिया आपुलिया दावाविया आपण मज जिही विभूती यया समस्ता लोकाते व्यापुनी आहासी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी कथं विद्यामहं योगिं त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया जी कैसे मिया तू ते जाणावे काय जाणोनी सदा चिंतावे जरी तूची म्हणो आघवे तरी चिंतनची न घडे म्हणोनी मागा भाव जैसे आपुली सांगितली तुवा उद्देशे आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले जया जया भावाची आठाई तू ते चिंतिता मज सायासू नाही तो विवळ करूनी देई योगो आपुला विस्तरेणात्मनो योगम विभूतिंच जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम् आणि कुशिलिया जिया विभूती त्याही बोलाविया भूतपती इथ म्हणसी जरी पुढती काय सांगू तरी हा भाव मना झणे जाय हो जनार्दना पै प्राकृताही अमृतपाना नान म्हणवी जीवी जे काळकूटाचे सहोदर जे मृत्यू भेणे प्याले अमर तरी दिहाचे पुरंदर 14 जाती ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसू जया वायाची अमृतपणाचा आभासू तयाचाही मिठांसू जे पुरे म्हणोने दी
तया पाबळयाही एतुले वरी गोडीची आथी थोरी मग हेतम अवधारी परमामृत साचे जे मंदरा चळून ढाळिता क्षीरसागरून डहुळिता अनादि स्वभावता आईते आहे जे द्रवना नव्हे बद्ध जेथ नेणे जती रसगंध जे भलतयाही सिद्ध आठवणेची फावे जयाची गोठीची ऐकत खेऊ अघवा संसारू होय वावो बळिया नित्यता लागे येऊ आपण पेया जन्म मृत्यूची भाख हारपोनी जाय निशेख आत बाहेरी महासुख वाढोची लागे मग दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणची होऊन ठाकिजे ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणो न शके तुझे नामची आम्हा आवडे वरी भेटी होय आणि जवळीक जोडे पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे नी आता हे सुख काईसया सारिखे काही निर्वचेना मज परितोखे तरी एतुले जाणे जे येणे मुखे पुनरुक्तही हो हा गा सूर्य काय शिळा अग्नी म्हणो ईत आहे ओविळा का नित्य वाहतया गंगा जळा पारसे पण असे तुवा स्वमुखे जे बोलिले हे आम्ही नादासी रूप केले आजी चंदन तरुची फुले तुरंबीत आहो मा तया पार्थाची बोला सर्वांगी श्रीकृष्ण डोलला म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरुहा ऐसा पतिकराची तोषा आतू प्रेमाचा वेगू उचंबळतू सायासे सावरूनी अनंतू काय बोले श्री भगवान वाच हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे मी पितामहाचा पिता हे आठविता ही नाठवे चित्ता की म्हणतसे बा पंडुसुता भले केले अर्जुना ते बा म्हणे एथ काही आम्हा विस्मो करावया कारण नाही आंगे तो लेकरू काही नव्हेच नंदाचे परी प्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा अतिसो मग म्हणे आईके सांगतसो धनुर्धरा तरी तुवा पुसिलिया विभूती तयांची अपारपण सुभद्रापती ज्या माझियाची परी माझी ये मती आकळती ना आंगीचिया रोमा किती जयाचिया तयासी न गणवती तैसिया माझिया विभूती असंख्य मज एरवी तरी मी कैसा केवढा म्हणूनी आपण याही नव्हेची फुडा या लागी प्रधाना जिया रूढा तिया आईके जिया जाणतलिया साठी आघव्या जाणवतील किरीटी जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय का उद्यान हाता चढिन्नले तरी आपैसी सापडली फळे फुले तेवी देखिलिया जिया देखवले विश्व सकळ एरवी साचची गा धनुर्धरा नाही शेवटू माझिया विस्तारा पै गगना ऐशिया अपारा मज माझी लपणे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः
अहमादिश्च मध्यञ्च भूतानामन्त एव च। आयिके कुटिलालकमस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकैका भूतमात्राच्या ठाई आतुलीकडे मीची याचे अंतःकरणी भूता बाहेरी माझीच गवसणी आदी मी निर्वाणी मध्यही मीची जैसे मेघाया तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीची जाले अवधारी असणे ही आकाशी पाठी लया जे वेळी जाती ते वेळी आकाशाची होऊन ठाती तेवी आदि स्थिती गती भूतांसी मी ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती सांगेन म्हणितले तुझ प्रती त्या प्रधाना ऐके आदित्याना महं विष्णुर ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी। हे बोलोनी तो कृपावंतु म्हणे विष्णू मी आदित्या आतू रवी मी रश्मिवंतु सुप्रभा माझी मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शार्ंगी चंद्रो मी गगनरंगी तारा माझी वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना। वेदा आतु सामवेदू तो मी म्हणे गोविंदू देवा माझी मरुद्बंधू महेंद्रू तो मी इंद्रिया माझी 11 मनते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्। अशेषा हि रुद्रामाधारी शंकर जो मदनारी तो मी एथ न धरी भ्रांती काही यक्ष रक्षो गणा आतू शंभूचा सखा जो धनवंतू तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता जाहला मग आठाही वसू आधारी पावकू तो मी अवधारी शिखरातिलिया सर्वोपरी मेरू तो मी पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः जो स्वर्ग सिंहासनासावावो सर्वज्ञते आदीचा ठावो तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी त्रिभुवनींची या सेनापती आत स्कंदू तो मी महामती जो हरवीर्ये अग्निसंगती कृत्तिका आतू जाहला सकळिका सरोवरांसी माझी समुद्र तो मी जलराशी महर्षी आतू तपोराशी भृगु तो मी
अशेषाही वाचा माझी नटनाच सत्याचा ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे समस्ताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञू मी एलोकी जो कर्मत्यागी प्रणवादिकी निफजविजे नाम जपयज्ञू तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावरा गिरी आतू पुण्यपुंज जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मी येचा अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणांच नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रव समश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् कल्पद्रुमहन पारिजातु गुणे चंदुनो हि वाडविख्यातु तरी तया वृक्ष जाता आतु अश्वत्थू तोमी देवऋषी आतु पांडवा नारदू तोमी जाणावा चित्ररथू मी गंधर्वा सकळी कामाजी यया अशेषाही सिद्धा माझी कपिलाचार्यो मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवामी राजभूषण गजा आतु अर्जुना मी गा ऐरावतु पयोराशी सुरमथितु अमृतांशु तोमी यया नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होऊन सेविती आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् पै आघवेया हतीरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण करा आरूढोनि असे धेनू मध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वक्सेनू जन्मवितया आतमदनू तो मी जाणे सर्पकुळा आत अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता नागा माझी समस्ता अनंतू तो मी अगा यादसा आतू जो पश्चिम प्रमदीचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे आणि पितृगणा समस्ता माझी अर्य माझी पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती मग केलियानुरूप होती भोग नियमजे तया नियमितया माझी यमू जो कर्मसाक्षी धर्मू तो मी म्हणे आत्मारामू रमापती प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् अगा दैत्यांची आकुळी प्रह्लादू तो मी न्याहाळी म्हणून दैत्य भावादी मेळी लिंपेची ना पैकळितया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझी शार्दूळू तो मी जाण
पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा कीजे तया वहिलिया गतिमंता आत पवनु तोमी पंडुसुता शस्त्रधरा समस्ता माझी श्रीराम तोमी जेणे साकडलिया धर्माचे कैवारे आपण या धनुष्य करूनी दुसरी विजय लक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती पाठी उभे ठाकूनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता जेणे देवांचा मानू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जो का तो हाती रूप रजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतू मकर मी पुच्छवंतू जळचरा माझी पै समस्ताही ओघा मध्ये जी भगीरथे आणिता गंगा जन्हूने गिळली मग जंघा फाडून दिधली ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पंडुसुता जळप्रवाहा समस्ता माझारी जाणे ऐसे निवेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळे न जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्यानवती सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी ऐसी चाड उपजेल जै जीवी तै गगनाची बांधावी लोथ जेवी का पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा तरी भूगोलुची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते जैसे शाखांसी फूल फळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ तरी उपडोनिया मूळ जेवी हाती घेपे तेवी माझे विभूती विशेष जरी जाणू पाहिजे ती अशेष तरी स्वरूप निर्दोष जाणीजे माझे एरवी वेगळालिया विभूती काही एक परिससी किती म्हणून एकी हेळा महामती सर्व मी जाण मी आघवीची सृष्टी आदि मध्यांती किरीटी ओतप्रोतपटी तंतु जेवी ऐसिया व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेदी काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो काजे तुवा पुसिलिया विभूती म्हणून तिया आईक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी अगा बोलतयाची आठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमती कही सरीचिना जो निर्वतू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे
जयावरी बोलतयांची गोडे बोलणे होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू. अक्षरा माझी विशदू अकारू तो मी. पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी. मशका लागोनी ब्रह्मावेरी ग्रासिता तो मी. मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी. जो एकार्णवा तेही जिरवी जेथींचा तीथ. जो प्रळयती जा दीत मिठी सगळी या पवना ते गिळी किरीटी. आकाश जयाची आपोटी सामावले. ऐसा अपार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लीळू. मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी. मृत्यू सर्वहरश्चाह मुद्भवश्च भविष्यताम्. कीर्ति श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. आणि सृजिलिया भूता ते मीची धरी. सकळा जीवन ही मीची अवधारी. शेखी सर्वा ते या संहारी. तेव्हा मृत्यू ही मीची. आता स्त्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात आणिकी. तिया ऐक कवतिकी सांगी जतील. तरी नित्य नवी जी कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती. आणि औदार्येसी जी संपत्ती तीही मीची जाणे. आणि ती गा मी वाचा जी सुखासनी न्यायाचा. आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. देखिलेनी पदार्थे जी आठवूनी दे माते. ते स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुयायिनी मेधा ते गा मी इये जनी. धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. एवं नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी. ऐसे संसार गजकेसरी म्हणता जाहला. बृहत् साम तथा सामनाम गायत्री छंदसामहं. मासानां मार्गशीर्षोह मृतूनां कुसुमाकरः. वेदराशीची या सामा आत बृहत् सामजी प्रियोत्तमा. ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळा छंदा माझी माझे. स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा. मासा आतू मार्ग शिरू तो मी म्हणे शारंग धरू. ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तो मी. द्यूतं चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. जयोऽस्म्यव्यवसायोऽस्मि सत्वं सत्ववतामहम्. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः. मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः. छळितया विंदाणा माझी जूते मी विचक्षणा. म्हणून चोहटा चोरी परी कवणा निवारू नये. अगा अशेषाही तेजसा आत तेज मी भरवसा. विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय. माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सत्वाथिलया आतू सत्व मी म्हणे अनंतू.
यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारीसाठी गोकुळी गेला. तो मी प्राणासकट पियाला पूतने ते. नुघडता बाळपणाची फुली जिणे मिया अदानवी सृष्टी केली. करी गिरी धरून उमाणिली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जिणे मिया जळत गोकुळ राखिले. वासुरवासाठी लाविले विरंची सपिसे. प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे. महाधेंडी अवचटे लीळाची नासिली. हे काय किती एक सांगावे तुम्हाही देखिले ऐकले असे आघवे. तरी यादवा माझे जाणावे हेची स्वरूप माझे. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकांची प्रेम भावा विघडू न पडे. संन्यासी तुवा होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. तरी विकल्पून उपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. मुनी आत व्यास देऊ तो मी म्हणे यादवरावो. कवीश्वरा माझी धैर्या ठावो उशनाचार्य तो मी. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मि जिगीषताम्. मौनञ्चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. अगाधमयतया माझारी अनिवार दंडू तो मी अवधारी. जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे. पै सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्षू धरितया. सकळ शास्त्रा माझी यया नीती शास्त्र ते मी. आघवियाची गूढा माझी मौनते मी सुहाडा. म्हणून न बोलतया पुढा स्रष्टाही नेण होय. अगाज्ञानियांची ठाई ज्ञान ते मी पाही. आता असो हेयया काही पार न देखो. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन. न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरम्. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. एष तोद्येशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. पै पर्जन्याची धारा वरी लेख करवील धनुर्धरा. का पृथ्वीची तृणांकुरा होईल लठी. पै महोदधीची तरंगा व्यवस्था धरून ये जीविगा. तेवी माझी विशेषलिंगा नाही मिती. ऐशिया ही 7-5 प्रधाना विभूती सांगितलिया तुझ अर्जुना. तो हा उद्देशू जो गामना आहाच गमला. एरा विभूती विस्तारासी काही इथ सर्वथा लेख नाही. म्हणून परिससी तू काही आम्ही सांगो किती. या लागी एकी हेळा तुझ दाऊ आता वर्म निज. तरी सर्वभूतांकुरे बीज विरूढत असे ते मी. म्हणून साने थोर न म्हणावे उंच नीच भाव सांडावे. एक मीच ऐसे मानावे वस्तु जाताते. तरी यावरी साधारण आईकपा आणि कही खूण. तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. यद्यद् विभूतिमत्सत्वं
श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम् जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी अथवा बहुनयतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत् कथं विद्यामहं योगिं त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया अथवा एकले एकबिंब गगनी प्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे तया ते एकले झणी म्हण तो निर्धन या भाषा नेण काय कामधेनु सवे सर्वस्वहन चालत असे ते ते जे जेधवा जो मागे ते ते एकसरेची प्रसवो लागे तेवी विश्वविभवतया आंगे होऊनी असती तया ते ओळखावया हेची संज्ञा जी जगे नमस्कारी जी आज्ञा ऐसे आथी ते जाण प्रज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष हे जाणणे इथ महादोष काजी मीची एक अशेष विश्व हे म्हणवनी तरी आता साधारण आणि चांगू ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा एरवी तूप कासया घुसळावे अमृत का रांधून अर्धे करावे हा गा वायुसी काय पाडावे उजवे आंग आहे पै सूर्यबिंबासी पोटपाठी पाहता नासील आपुली दिठी तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही आणि सिनाना इही विभूती मज अपाराती मवसील किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे आता पै माझेनी एके अंशे ही जग व्यापिले असे या लागी भेदू सांडून सरिसे साम्ये भज ऐसे विबुध वन वसंते जेणे विरक्तांची नि एकांती बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे तेथ अर्जुन म्हणे स्वामी हे तुले हे राभस्य बोलिले तुम्ही जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडा का परवते तेवी धसाळ म्हणो देवा तू ते तरी अधिक हा बोलू तुझे नामची एक कोणी वेळे जयांची मुखासी का काना मिळे तयांची या हृदयाते सांडून पळे भेदूजी साच तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिधलासी हस्तोदके तरी आता भेदू काय साके देखावा कवणे जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालिया वरीही उभारा परी राणेपणे शारंगधरा बोला हे तुम्ही तीथ सावियाची परितोषोनी देवी अर्जुना ते आलिंगिले जीवे मग म्हणे तुवा नको पावे आमुचिया बोला आम्ही तुझ भेदाची आवाहाणी सांगितले जे विभूतींची कहाणी ते अभेदे काय अंतःकरणी मानिली की नमने हेची पहावया लागी नाविक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी तम विभूती तुझ चांगी आलिया बोधा
तेथ अर्जुन म्हणे देवे, हे आपुली आपण जाणावे, परी देख तसे विश्व आघवे, तुवा भरले पैराया तो पंडुसुतू, ऐसी प्रतीतीसी जाहला वरितू, या संजयाची या बोला निवांतू, धृतराष्ट्र राहे, ही संजयो दुखवलेनी अंतःकरणे, म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणे, हा जीवे धाडसा आहे मी म्हणे, तव आतू ही आंधळा, परी असो हे तो अर्जुनू, स्वहिताचा वाढवितसे मानू, की याही वरी तया आणू, हिंसा उपनला, म्हणे हेची हृदया आतुली प्रतीती, बाहेरी अवतरो का डोळ्या प्रती, ये आरतीची या पाऊली मती, उठती जाहली, मिया इहीच दोही डोळा, झोंबावी विश्वरूपा सकळा, एवढी हावतो दैवा आगळा, म्हणोनी करी, आजी तो कल्पतरूची शाखा, म्हणोनी वांझोळी न लगती देखा, जे जे येईल तयाची मुखा, ते ते साचची करीतसे एरू, जो प्रल्हादाची या बोला, विषाही सकट आपणची जाहला, तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी, म्हणोनी विश्वरूप पुसावया लागी, पार्थ रिगता होईल कवणे भंगी, ते सांगेन पुढील ये प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा। इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दशमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु।